शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, वृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभम्. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम्. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटम्. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्.
श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं। जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्याला प्रथम स्कंधातील 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आज श्री ज्ञानेश्वर माऊलीकृत ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा दिवस आहे. भाद्रपद वद्य 6. त्यानिमित्त माऊलींचं स्मरण आपण करूया. माऊलींच्या या एका ग्रंथामुळे माऊलींवरचं अलोट असं प्रेम असणारे ज्ञानेश्वर कन्या श्री गुलाबराव महाराज यांचं स्मरण सहजपणे होतं. एक खूप चांगली कादंबरी आणि गुलाबराव महाराजांचं चरित्र असणारं खूप छान पुस्तक मागेच वाचण्यात आलं. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या असं समजायचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात अजून एक आपल्या रामदासी मठातली गोष्ट 1-2 मिनटात सांगतो. एकेहळी मठाच्या पासून जवळच असणारं अंतापूर किंवा अंतवार नावाचं जे गाव आहे, त्या ठिकाणी तिथे जे शिष्य होते 1700 सनमध्ये, त्यांना 1218 शकेमध्ये देह ठेवणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत देऊन स्वतःच्या पादुका त्यांना दिल्या आणि त्यांना अनुग्रह दिला. त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वाद रूप जो त्यांनी पुढे ग्रंथ रचला की ज्ञानेश्वरीची टीका जी आहे, जीवनमुक्त ग्रंथ नावाचा, तर ते दोन्ही मला प्रत्यक्षपणे पाहण्यात आले. आजच्या दिवशी त्या सगळ्यांचं स्मरण करून आपण आपल्या या 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. 3रा अध्याय जो आहे तो जवळपास जसं आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये तर काही सिलेबस वगैरे काही नसतं, जसं पुस्तक आहे तसं शिकवायचं. त्यातले काही धडे होतात, काही नाही होत. पण कॉलेजमध्ये पुढच्या अभ्यासामध्ये पहिल्या पिरियडमध्ये आधी आपल्याला सिलेबस लिहून देतात, कारण त्यामध्ये एकच पुस्तक नसतं, पण त्यातला आशय ज्या ज्या ठिकाणी असेल तिथून तुम्ही गोळा करायचा आणि मग त्याप्रमाणे अभ्यास करायचा. तसं या अध्यायामध्ये भगवंताच्या अवतारांचं वर्णन आहे. भगवंताचे अनेक अवतार आहेत. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, असं म्हटल्यानंतर अवतार किती असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं निश्चित उत्तर देणं कठीण आहे. तरी पण त्यातल्या त्यात कोणते अवतार आहेत, श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले किती अवतार आहेत, याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताच्या अवताराचे वर्णन गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलेला आहे आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन सांगितलेलं आहे. त्याचासुद्धा संदर्भ या ठिकाणी महत्त्वाचा ठरेल. या ठिकाणी सुरुवातीलाच सूत उवाच जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभूतं षोडशकलामादौ लोकासी सृक्षया. म्हणजे पहिल्या स्कंधातील 3ऱ्या अध्यायातील हा पहिला श्लोक आहे. या सृष्टीचा जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा झाली. म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी महत्त्व आधीपासून 10 इंद्रिये म्हणजे आपली 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय निर्माण केली. पंचमहाभूताची निर्मिती झाली आणि त्याबरोबरच एक मन, अशा 16 कलांनी युक्त असे एक पुरुष निर्माण केले. ते मूळ पुरुष रूप त्यांनी धारण केलं आणि ही म्हणजे मनात संकल्प आला एकोहम भोस्याम, त्याप्रमाणे ही सगळी सृष्टी निर्माण झाली. पाण्यामध्ये पहुडलेले भगवंत आहेत. यथांबसी शयानस्य योगनिद्रां चितन्वतः नाभी भुजादासीद ब्रह्मा विश्वसृजां प्रति. पाण्यात पहुडलेल्या आणि योगनिद्रा घेणाऱ्या त्या भगवंतांना इच्छा झाल्याबरोबर हे सगळं झालं आणि त्यांच्या नाभी सरोवरातून, नाभीच्या ठिकाणाहून एक कमळाचं देठ उत्पन्न झालं आणि त्या कमळापासून प्रजापतींचे अधिपती म्हणजे ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली असे ब्रह्मदेव, चतुर्मुख असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी उत्पन्न झाले. आपण म्हणतो श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रामध्ये पण ओवी येते, कटिवर्ते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाचे. विराटाचं रूप त्याच्या अंगप्रत्यंगापासून
सर्व लोकांची कल्पना केलेली आहे. सर्व लोक म्हणजे किती लोक आपल्याला माहिती आहे, 7 लोक, सप्तलोक, सप्तपाताळ, म्हणजे या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या ब्रह्मदेवांपासून झालेली आहे. ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असं ते रूप आहे, ते श्रेष्ठ असं रूप आहे. भगवंताच्या दिव्य रूपाचे दर्शन सगळेच योगी करतात. आपल्या साधनेने त्यांना ती पात्रता प्राप्त होते आणि त्यांना ते विराट असं रूप दिसतं, की ज्या ठिकाणी हजारो पाय आहेत, जांघा आहेत, हात आहे, हजारो मुखं आहेत आणि विलक्षण असं ते रूप आहे. हजारो डोकी, कान, डोळे, नाक, मुकुटे, अंगावर अनेक वस्त्रे, अनेक कुंडली आणि अलंकार आहेत, असं ते रूप आहे. श्री अनंतराव आठवले म्हणजे आपले स्वामी वरदानंद भारती गोरटा या ठिकाणी ज्यांचा मठ आहे ते, त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये ते स्वतः सांगतात, एका त्यांच्या पंजाबी शिष्याने विचारलं तेव्हा ते सांगतात, मी आयुष्यभर काहीच केलेलं नाही, पण रोज 12 वेळेस मी विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होतो आणि त्या पाठाचा परिणाम म्हणून त्यांना भगवंतानी प्रत्यक्ष दर्शन दिले नारायणाने आणि त्यांचं त्या नारायणाचं नाव जे आहे ते वरदनारायण या नावाने आणि त्यांचं वरदनारायण हे स्तोत्रसुद्धा आहे, ते सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे. विभूती योग या अध्यायामध्ये गीतेमध्ये श्लोक येतो, अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतो अनंतरूपम नांतन्न मध्यम न पुनस्तवादीन पश्यामि योगेश्वर विश्वेश्वर विश्वरूप. म्हणजे असं जे भगवंताचं रूप आहे त्याला नारायण असे म्हणतात. आणि त्या नारायणाचे किती अवतार आहे, तर अवतारांचे उगमस्थानच आहे ते. जसं एखाद्या सरोवरामधून अनेक कालवे आणि पाट निघावेत आणि सरोवर पुन्हा तेवढंच भरलेलं असावं असं ते आहे. त्यामुळे पुरुष सूक्तामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन येतं भगवंताच्या अवतारांचं. ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सहस्र अक्ष, हजारो डोळे, हजारो पाय, हजारो शीर्ष, सभूमी विश्वतो वृत्तात अत्यतिष्ठत दशांगुलम. आणि एवढी सगळी निर्मिती करूनसुद्धा भगवंताच्या, जसं आपण गणिताच्या भाषेमध्ये म्हणतो की 360 अंशापैकी 1 अंशसुद्धा भगवंताचं ही सगळी सृष्टी नाही, तेवढी ती म्हणजे इतका भगवंताची व्याप्ती इतकी मोठी आहे. मग आता हे अवतार कोणते, त्याची यादी पूर्ण या ठिकाणी दिलेली आहे या पहिल्या स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि पुढे आपण पाहणार आहोत की पूर्ण भागवतामध्ये या प्रत्येक अवताराच्या कथा दिलेल्या आहेत पूर्णपणे. त्यातला पहिला अवतार जो आहे तो सनकादी ऋषींचा अवतार आहे. आता सनक आदी म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 ऋषी, मागे पण महात्म्यामध्ये मी सांगितलं होतं त्याप्रमाणे, यांचं वय हे 5 वर्षाचं आहे, पण ते दिसतात आपल्या सर्वांच्या पूर्वजांचेही पूर्वज असं ते त्यांचं श्रेष्ठत्व आहे. ज्यांच्यामुळे जय आणि विजय यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला, ज्यांच्यामुळे रावण कुंभकर्ण निर्माण झाले, ज्यांच्यामुळे रामाला या ठिकाणी जन्म घेऊन पुन्हा त्यांचा नाश करावा लागला. अनेक दैत्य जे आहेत त्यांच्यासाठी भगवंत कृष्णाचा अवतार झाला. कृष्णाने सुद्धा अशाच प्रकारे लीला केल्या आहेत. म्हणजे भगवंताचे जेवढे अवतार झाले, मुख्य जसे आपण दशावतार म्हणतो, त्या प्रत्येकाच्यामध्ये त्यांनी त्या प्रकारे आपलं कार्य केलेलं आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम या पद्धतीने. असे हे सनकादी ऋषी हे पहिला अवतार भगवंताचा. दुसरा अवतार जो आहे तो वराह अवतार आहे. पुढे या सगळ्या गोष्टी खूप सविस्तरपणे येणार आहेत, त्यामुळे आता फक्त उल्लेख करायचा. वराह म्हटलं की आपल्याला काय आठवतं, हिरण्यकश्यपू पृथ्वी पूर्ण जलमय झाल्यानंतर तिला पृथ्वीच्या त्या पाण्याच्या समुद्राच्या तळाशी जो घेऊन गेला, ज्याच्यासाठी भगवंतांनी वराह अवतार धारण केला. पुढे अवतार येतो तो देवर्षी नारदांचा. आता नारद म्हटलं की नारद भक्तिसूत्र, नारद पंचरात्र अशा देवर्षी नारदांच्या अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात. कीर्तनामध्ये नारदीय कीर्तन अशी पण परंपरा आहे. नारदाची गादी असे म्हणतो आपण. पुण्याला शनिवारवाड्याच्या जवळ नारदांचं मंदिर आहे, श्री नारद मंदिर. त्यामध्ये कीर्तन कलेचं शिक्षण देण्याचे तर अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. ध्रुव, प्रल्हाद, स्वतः वाल्मिकी ऋषी या सगळ्यांचे गुरु असणारे हे नारद. त्यामधले वाल्मिकी ऋषींचा अवतार म्हटलं तर आता जे आपले फेसबुकवरचे प्रवचनं सुरू आहेत ते अच्युताश्रम स्वामी अंबडच्या मठाचे प्रमुख, जे स्वतः वाल्मिकीचे अवतार होते.
आणि आता वाल्मिकीचा जो अवतार असेल या कलियुगामध्ये आत्ता 200 वर्षापूर्वी झालेला, तर त्यांना गुरुमंत्र देणारे नारदसुद्धा असायला पाहिजे. म्हणून त्यांचे गुरु जे आहेत ते नारदावतारी यादव स्वामी, जे कोयाळ मठाचे संस्थापक होते, ते स्वतः नारदाचे अवतार होते. नंतर चौथा अवतार येतो म्हणजे धर्म आणि मूर्ती, या दोन मूर्ती, ऋषी आणि धर्म यांच्या पोटी जन्म झालेले नरनारायण अवतार. आता नरनारायणाचं मंदिर जर म्हटलं आपण, तर ते कुठे आहे तर बद्रीनाथाला नरनारायण. ते नरनारायण ही जोडी आहे. दोघांचंही नाव एकसारखंच येतं, नरनारायण. जसं श्रीकृष्ण आणि अर्जुन याप्रमाणे ही जोडी नरनारायणची जोडी आहे. त्यापुढे येतो तो कर्दम देवहूती यांच्या पोटी जन्म झालेला कपिल महामुनीचा अवतार. कपिल महामुनीचं पण सविस्तर असं वर्णन त्यांनी सांगितलेला सांख्ययोग 3ऱ्या स्कंदामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर अत्री आणि देवहूती, अत्री आणि अनुसया यांच्या पोटी दत्ताचा अवतार. चंद्र, विष्णू आणि दुर्वास ऋषी, त्यापैकी चंद्र जे आहे ते आकाशामध्ये निघून गेले आणि एकमुखी दत्त जे आहे ते आईच्या सेवेमध्ये, अनुसयेच्या सेवेमध्ये राहिले. अनेक ठिकाणी एकमुखी दत्ताचे मंदिर असतात, काही ठिकाणी तिन्ही असतात. पुढे अंग, वेन ही पण कथा आपल्याला येणार आहे. पृथू आणि अर्ची, या अंग जेवढे चांगले होते, सत्वगुणी होते, जेवढे उत्कृष्ट राजा होते, तेवढा दुष्ट असा हा वेन होता. वेनाची कथा पुन्हा सविस्तर येणार आहे. त्या वेनाच्या मृत्यूनंतर त्याच्या बाहूचं मंथन केल्यानंतर एक पुरुष आणि एक स्त्री असे उत्पन्न झाले, पृथू आणि अर्ची. आणि पृथू आणि अर्ची यांच्याबद्दल तर पुन्हा पृथूच्या अवताराबद्दल अनेक गोष्टी आहेत. पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा क्रूराच्या समवंदित आहे, असं आपण सगळं जे म्हणतो त्यामध्ये त्याचं अधिष्ठान जे आहे ते श्रीमद भागवताचं आहे. पुढे अजून येतात रुची ऋषी आणि आकुती यांच्या पोटी यज्ञदेवता, यज्ञावतार झालेला आहे. या रुची ऋषींनी लिहिलेलं एक स्तोत्र या 15 दिवसामध्ये, पक्ष पंधरवड्यामध्ये रोज म्हणायचं असतं. आपल्या समूहामध्ये मी 2-3 ठिकाणी ते दिलेलं आहे. त्याचं रोज स्मरण केलं तर आपले पितर जे आहेत ते अगदी आनंदाने आपल्या घरी येऊन आशीर्वाद देतात. पुढे अजून येतात अवतार जो आहे मत्स्यरूप. मत्स्य अवतार जो आहे चाक्षुष मन्वंतरामध्ये झालेला. पृथ्वी सगळं जलमय आहे, ती बुडत चालली. त्यामुळे आता या ठिकाणी असणाऱ्या वेदांचं आणि प्रमुख ऋषींचं रक्षण केलं पाहिजे म्हणून मत्स्यावतार धारण झाला आणि सत्यव्रत राजाला त्याने सुखरूप असं स्थान मिळवून दिलं आणि मग पुढे पृथ्वी ही सगळी तशी स्थिर झाली. पुढे येतो कच्छप किंवा कासवाचा अवतार, म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेस हा अवतार आहे. मंदराचल जो आहे तो पाठीवर घेतलेला आहे. आपल्या श्री महालक्ष्मीची जी आरती आहे त्यामध्ये हा भाग येतो. जय जय नदीपती प्रियतनये श्री महालक्ष्मी माये, अमरेश्वर विधिहर मिळाले असुरांचे भार, मंदराचल रवी नगर थोर केला वासुकीचा दोर. म्हणून वासुकीचा दोर केला वासुकी नागाचा आणि त्या कुर्माने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, पडी सोडिला नाही बडीवार. हे सगळं आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणतो, पण ते एकत्रित रूपाने आपल्या मनात आलं पाहिजे, तेव्हा याचं पूर्णपणे इतिहास आपल्याला लक्षात येईल. पुढे त्याच समुद्रमंथनामध्ये धन्वंतरीचा अवतार आहे, ते सुद्धा आपल्या लक्षात असेल. समुद्रमंथनाच्या वेळेस तर धन्वंतरीचा, जे पूर्ण औषधी आणि अमृत घेऊन आलेले आहेत आणि त्या अमृताचं वाटप देवदानवांमध्ये करण्यासाठी योग्य असा जज पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताने मोहिनी अवतार धारण केलेला आहे. आपल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नेवासा जे गाव आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहे, मोहिनी अवताराचं मंदिर. त्यानंतर येतो नरसिंह अवतार. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या पोटी झालेला नरसिंह अवतार जो आहे तो सुद्धा आपल्या लक्षात येतं. पुढे वामन अवतार आहे. वामन जयंती आत्ताच होऊन गेली या भाद्रपद महिन्यामध्ये. वामन म्हणजे प्रल्हाद, विरोचन, त्याचा पुत्र बली, तर यामध्ये वामन येतात आणि वामनाच्या ह्याच्यामध्ये त्रिपाद भूमी जी आहे ती दान दिली आणि ती देऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी भगवंताचं जो कपट आहे ते लक्षात घेऊन त्याने ते थांबवलं, पण तरी पण त्या शुक्राचार्याचे डोळे
फाडलेले आहेत, डोळे फोडलेले आहेत, हे आपल्याला याच श्रीमद भागवतामध्ये लक्षात येतं. पुढे परशुराम अवतार आहे. शंकराचं धनुष्य परशुरामाने जे दिलं होतं ते आपण पाहतो की पुढे रामाने ते धनुष्य प्रत्यंच्या लावताना तोडलेलं आहे. त्यानंतर येतात म्हणजे याच परशुरामाचे जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र हे परशुराम. पुढे येतो रामावतार. रामावतारामध्ये त्या अगोदर रामावताराच्या अगोदर 17वा अवतार जो आहे तो वेदव्यास ऋषी, श्रीकृष्णद्वयपायन, बादरायण ऋषी, पराशर आणि मत्स्यगंधा किंवा सत्यवती यांच्या पोटी जन्म झालेले श्री वेदव्यास, ज्यांनी 17 पुराणे रचली आणि हे 18वं पुराण ज्याला महापुराण म्हणतो, श्रीमद भागवत महापुराण म्हणतात, त्याचा आपण विशेष असा अभ्यास आता करीत आहोत. त्यानंतर येतो तो रामावतार, दशरथ आणि कौशल्यापोटी झालेला रामावतार, रामाचे इतर 3 बंधू, हे सगळं आपल्याला रामायण आपलं आद्य दैवत. नंतर येतात ते 19व्या अवतारामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण, वसुदेव आणि देवकी आणि रोहिणीच्या पोटी असणारे बलरामाचा अवतार. 21वा अवतार जो आहे तो बुद्धावतार आहे. आणि आता पुढे जो होणारा 22वा अवतार आहे तो म्हणजे कल्की. समर्थ म्हणतात कलंकी पुढे देव होणार आहे. कल्की अवतार जो विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी उत्पन्न होणार आहे आणि तो घोड्यावर बसून येणार आहे आणि तो ह्या कलियुगाच्या अंताच्या वेळेस तो अवतार होणार आहे. अशा 22 अवतारांची कथा या ठिकाणी दिली आहे. आणि अन्य ठिकाणी 23 आणि 24वा अवतारसुद्धा दिलेला आहे. ते अवतार म्हणजे हंस आणि हयग्रीव. अशा प्रकारे या 24 अवतारांचं वर्णन या अध्यायामध्ये, पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताच्या अवतारांचे वर्णन साधारणतः श्लोक 6 ते श्लोक 25 पर्यंत थोडक्यामध्ये दिलं आहे. जसं मी म्हटलं तसं सिलेबस असल्याप्रमाणे नुसतं त्यांचा उल्लेख, कोणाच्या पोटी जन्म झाला एवढंच फक्त यामध्ये दिलेलं आहे. आता पुढे श्लोक देतात, अवतारा ह्य संख्येया हरे सत्वनिधिर्द्विजाः यथा विदासीनः कुल्या सरस स्यु सहस्रशः. म्हणजे आधीच मी सांगितल्याप्रमाणे न आटणाऱ्या सरोवरामधून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याप्रमाणेच सत्वनिधी भगवंताचे श्रीहरीचे असंख्य अवतार आहेत. आणि हे काही त्याशिवाय अजून काही अवतार आहेत, त्यांना अंशावतार किंवा कलावतार असं म्हणतो. परंतु भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे स्वतःच भगवंत आहेत. अनेक शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये श्री भगवान वाच, श्रीकृष्ण वाच असं कुठेच म्हणलेलं नाही. श्री भगवान वाच, ते भगवान म्हणजे हे स्वतः या अवतारांचे अवतार असणारे मूळ पुरुष जे आहेत ते नारायण, आदिनारायण ते आहेत. त्यानंतर भगवंताच्या दिव्य जन्माची ही जी रहस्यमय कथा जी आहे ती जो एकाग्र चित्ताने सकाळी, संध्याकाळी, प्रातःकाळी म्हणतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो, असा या ठिकाणचा एक श्लोकसुद्धा आहे. जन्मगुह्यम भगवतो य एतत् प्रयतो नरः सायं प्रातर् गणन भक्त्या दुःख ग्रामात विमुच्यते. विमुच्यते म्हणजे त्यापासून मुक्त होतो. पुढे अजून एक दिलेलं आहे, यथा नभसे मेघोंगो रेणुर्वा पार्थिवो निले एवं दृश्यत्वम आरोपितम अबुद्धीभिः. म्हणजे या स्थूल रूपाच्या पलीकडे, म्हणजे याचा अर्थ असा दिला आहे की जसा अल्पबुद्धी माणूस आहे, लहान मुलं समजा, ढगांकडे पाहिलं तर त्यांना ढगामध्ये अनेक म्हणजे चित्रविचित्र असे आकार दिसतात. कुठे हत्ती दिसतो, कुठे घोडा दिसतो, हे सगळं दिसत असतं. पण काही क्षणानंतर जेव्हा आपण वडील जाऊन त्या ठिकाणी पाहतात मुलांच्या आग्रहाखातर, तेव्हा आकाशामध्ये एकही अवतार दिसत नाही. म्हणजे भगवंताचे सूक्ष्म असं अव्यक्त असे अवतार आहेत, ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता येत नाही, ऐकता येत नाही, असे सूक्ष्म शरीर माणसाचे जसं आहे त्यामध्ये भगवंताने प्रवेश केला, ज्याला आपण जीव म्हणतो, जीवात्मा म्हणतो. आणि त्या जीवात्म्याने परमेश्वर स्वरूपाचं ध्यान केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचं अनुष्ठान केलं तर त्याच्यापुढे ब्रह्माचा त्याला साक्षात्कार होतो. म्हणून ज्यावेळी परमेश्वर निर्मित ही माया दूर होती त्याच वेळेस त्याला तो भगवंत त्याचं दर्शन होतं. भगवंताची लीला ही कशी आहे आता त्याबद्दल सांगतात. या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार हे ते सर्व करतात, पण त्यामध्ये ते आसक्त नाही. म्हणून गीतेमध्ये पुन्हा येतं, अहम तेषु न मयी. मग त्या सर्वांमध्ये मी आहे, पण माझ्यामध्ये ते नाहीत, कारण ते
निस्संग आहेत, निर्विकार आहे, निराकार आहे, निराभास आहेत, असं त्यांचं रूप आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यमद्यत् सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम. अशा प्रकारे त्यांचं वर्णन या चतुश्लोकी भागवतामध्ये केलेलं आहे. ते आता पुढे आपल्याला येणारच आहे. पुढे अजून येतं की ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही. बऱ्याचदा लहान मुलांच्या शाळेमध्ये, आपण शाळेमध्ये असताना आपल्या नाटकाचे प्रयोग असायचे किंवा त्या जादूगाराचे प्रयोग असायचे. ते पाहताना मुलं खूप अगदी रंगून जातात आणि त्यांच्या लक्षात येत नाही की ही हातचलाखी कशा प्रकारे त्यांनी केली. त्यांना त्याचं खूप चांगलं आश्चर्य वाटतं. तसं भगवंताने प्रगट केलेल्या या अनंत नामाने, अनंत रूपाने असलेल्या पृथ्वीवर त्याच्या लीलेनेच अल्पबुद्धी जीव अनेक तर्क करतात आणि युक्तीने, पण त्या भगवंताला ते ओळखू शकत नाही. मग भगवंताचं रूप कसं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आणि मग सूतजी शौनक ऋषींना सांगतात की आपण मोठे भाग्यशाली आहात, कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाविषयी भक्तिभाव ठेवून आपण त्यावर इतके प्रेम करत आहात. म्हणून भगवान वेदव्यासाने हे वेदतुल्य भगवंताचं पूर्णपणे चरित्र असणारा हा ग्रंथ जो आहे तो निर्माण केला. त्याला श्रीमद भागवत महापुराण असे म्हणतात. आणि तो आपल्या शिष्याला म्हणजे श्री शुकदेवांना त्याने सांगितला. आणि मग सर्व वेद आणि इतिहासाचे सार संग्रहित केले आणि शुकदेवाने ते महाराज परीक्षितीला सांगितले. आता जेव्हा परीक्षितीच्या भोवती अनेक ऋषीमुनी बसलेले होते, परीक्षितीने आणि त्या सर्वांनी आमरण उपोषणाचे व्रत घेतले होते, गंगा तटाकी बसलेले होते ही सगळी मंडळी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म, ज्ञान इत्यादींसह परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील लोक जे अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेले आहेत, त्यांच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत रूपी हा सूर्याचा त्या ठिकाणी उगम झाला. सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडला. आणि त्यावेळेस जेव्हा शुकदेव परीक्षितीला भागवत सांगत होते, त्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो, असं या ठिकाणी सूतजी सांगतात. सूतजी म्हणजे कोण? की जे आपल्या उग्रश्रवा, रोमहर्षणाचे पुत्र. हे रोमहर्षण कोण हे सुद्धा आता लगेच पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. आणि मग ते म्हणतात, अहम चाध्यगमम तत्र निविष्ठस्तद अनुग्रहात श्रोहम वहा श्रावयिष्यामी यथाधीतम यथामती. म्हणजे सूतजी म्हणतात, ते मूळ भागवत जे आहे शुकदेव आणि परीक्षितीमध्ये झालेलं ते मी श्रवण केलं आणि माझ्या अल्पबुद्धीने मला जेवढं समजलं ते आणि मी जेवढं ग्रहण केलं त्यानुसार मी आपणास ती सर्व कथा सांगणार आहे, असं ते नैमिषारण्यामध्ये सूतजी आणि इतर जे सूतजी सांगत आहेत शौनकादी ऋषींना. अशा प्रकारे हा अध्याय, तिसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता आपण 1-2 मिनटं भजन करूया आणि नंतर चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान.